आई अंबाबाईच्या वास्तव्यानं पावन झालेली आपली भूमी म्हणजेच आपलं कोल्हापूर. आणि या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात वसलेलं एक सुसंस्कृत गाव कोडोली. या भूमीत नेतृत्वाचं बीज रोवणारे माननीय आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील आपले सगळ्यांचे दादा. दादांनी शिक्षणाची दारे उघडली, कॉलेज उभारली, संस्थांची भक्कम पायाभरणी केली, रोजगार निर्माण करणारे उद्योग आणले, तरुणांच्या हाताला काम दिलं, शेती आणि दूध व्यवसायातून शेतकऱ्यांना आधार दिला, स्वाभिमान दिला, सामाजिक कार्य आणि लोकप्रतिनिधित्व जे सर्वांच्या मनामनात घर करून गेलं. हा वारसा आज थांबत नाही आणि हा वारसा पुढे नेणारा नवा अध्याय म्हणजे माननीय आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील यांचे नातू डॉक्टर जयंत पाटील. काही प्रसंग आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतात. यशवंत एकनाथ पाटील यांचं चिरंजीव कैलासवासी प्रदीप पाटील बाबा यांचे अचानक अपघाती निधन झाले आणि त्याच काळात डॉक्टर जयंत पाटील दादा MBBSचं शिक्षण घेत होते. शेवटच्या वर्षात असतानाच विश्वनाथ पाटील दादांनी त्यांच्यावर सर्व शैक्षणिक संस्थांची जबाबदारी सोपवली. इतक्या कमी वयात शिक्षणही आणि जबाबदारीही दोन्ही खांद्यावर. पण संघर्षातूनच घडतो नेतृत्वाचा प्रवास. कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. प्रामाणिक जीवन, कठोर परिश्रम आणि समाजासाठी झटण्याची तळमळ पाहून नागरिकांनी डॉक्टर जयंत पाटील यांना वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी सन 2012 मध्ये कोडोली गावाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. कोडोली येथून पंचायत समिती पन्हाळा यांचे सदस्य म्हणून निवडून आले. याच काळात डॉक्टर जयंत पाटील फाउंडेशन कोडोली याची स्थापना करण्यात आली. यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यात आले. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न डॉक्टर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजही सुरू आहे. डॉक्टर जयंत पाटील यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी विविध मेळावे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शन शिबिरे यांचे आयोजन डॉक्टर जयंत पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. गरिबी निर्मूलनासाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवून अनेक कुटुंबांना स्वावलंबनाची दिशा देण्यात आली. शेती, क्लिनिकल युनिट आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रात सातत्यानं योगदान दिलं गेलं. रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं ग्रामीण भागातही दर्जेदार वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था उभ्या राहिल्या. आज शेकडो विद्यार्थी या संस्थांच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देत आहेत. या कार्याची दखल घेत डॉक्टर जयंत पाटील यांना युवा भूषण आणि कॉर्पोरेट एक्सलन्स हे सन्मान मिळाले. हे फक्त भाषणापुरतं मर्यादित नाही, ते समस्यांपर्यंत पोहोचतं, त्या सोडवतं आणि समाजाला सोबत घेऊन पुढे जातं.